लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. शॉर्ट सर्किटमुळे आग लागून सिलेंडरचा स्फोट, एका महिलेचा मृत्यू. महावितरणच्या लोंबकळणाऱ्या तारांमुळे बचाव कार्य करता आले नाही. स्थानिक नागरिक. छत्रपती संभाजीनगर येथील पुंडलिक नगर जवळील गजानन नगर येथे शॉर्ट सर्किट होऊन लागलेल्या आगीत गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन गृहिणीचा मृत्यू. दिनांक 20 जून रोजी पहाटे 4:15 वाजेच्या सुमारास गजानन नगर येथील गल्ली नंबर 1 येथे राहणारे राजेंद्र मोरे यांच्या घराला विद्युत मीटरमध्ये स्पार्किंग होऊन भीषण आग लागली. आग लागली तेव्हा नागरिक मदतीला धावले व बचाव कार्य करत घरातील इतर सदस्यांना बाहेर काढले. मात्र आगीने रौद्र रूप धारण केले असता व मोरे यांच्या घराला खेटूनच विद्युत तारा लोंबकळत असल्याने तसेच नागरिकांनी परिसरातील महावितरण कार्यालयात वारंवार लाईट बंद करा असे फोन करून सुद्धा विद्युत पुरवठा बंद करण्यात आला नाही. घराच्या खिडकीतून सुनंदा राजेंद्र मोरे ह्या वाचवा वाचवा असे आरडाओरडा करत होत्या, परंतु लोंबकळत असलेल्या तारांमध्ये विद्युत पुरवठा सुरू असल्याने त्यांना वाचवता आले नाही असे येथील नागरिकांतून सांगितले जात आहे. आगीने रौद्ररूप धारण केले व त्यातच घरातील गॅस सिलेंडरचा मोठा स्फोट होऊन त्यात सुनंदा मोरे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मोरे यामुळे स्पार्क झालं व त्या स्पार्किंग मध्ये त्यांच्या विद्युत मीटरला आग लागली. ती आग घरामध्ये पसरत गेली व पसरत जाऊन घरातील सिलेंडरचे स्फोट झाले व त्यामध्ये आमच्या भगिनी सुनंदाताई या दुर्दैवी अंत झाला त्यांचा व याला जबाबदार MECBचे अधिकारी यांनी जर तत्काळ आमचे आदरणीय नगरसेवक अशोकभाऊ दामले हे 2 वर्षापासून त्या विद्युत तारा हटवण्यासाठी पाठपुरावा करत आहे, परंतु त्यांनी अद्यापर्यंत या तार हटवण्याचे कार्य अद्यापर्यंत हातात घेतलेले नाही व सावे साहेबाच्या माध्यमातून दामले साहेब पूर्ण पाठपुरावा करत होते व त्या मॅडम असं सांगण्यात आलं की विद्युत मीटर बदलायचं असेल तरी ते पैसे घेतात व अनेक तक्रारी त्यांच्या या भागातून गेलेल्या आहे व या भागामध्ये कोणीही लाईट गेल्यानंतर फोन केला तर त्या भागामध्ये तिथं फोन सुद्धा उचलले जात नाही. आज आमच्या भगिनी या दुर्दैवी अंतातून वाचल्या असत्या जर कधी त्यांनी ताबडतोब तत्काळ जर त्यांनी येऊन लाईट बंद केली असती तर हे मध्ये घरामध्ये जाता आलं असतं. त्या घराच्या समोरच MECBच्या तारा असल्यामुळे घरात प्रवेश करता आला नाही. याला पूर्णतः जबाबदार MECB आहे. सकाळी मला 4:15 कॉल आला ज्ञानेश्वर दाजीचा की बाबा चिंतामणी या ठिकाणी आग लागलेली आहे, तांबे साहेब अर्जंट या. त्यानंतर मी लगेच पहिला फोन नामदार अतुल साहेबाला लावला. त्यानंतर मी पहिला फोन फायर फायटिंगला लावला. नंतर पोलीस PI साहेब अशोक भंडारे यांना लावला. पोलीस आणि फायर फायटिंग अवघ्या 10 ते 15 मिनिटाच्या आत या ठिकाणी हजर झाले आणि या ठिकाणी आल्यानंतर बघितलं की इतकी मोठी आग होती की काय झालं हे समजायला तयार नव्हतं. त्यानंतर आम्ही हे शटर फोडायचा पूर्ण केला, प्रयत्न केला. घरामध्ये 10-15 लोक होते पाठीमाग साईडला, जे खालच्या साईडला त्यांना सगळं वाचवण्यात आलं, परंतु वरच्या साईडला आमच्या भगिनी सुनंदाताई मोरे ह्या त्या ठिकाणी वाचवासाठी आवाज देत होत्या खिडकीतून, परंतु त्या ठिकाणी महावितरणचे केबल असल्यामुळे तारा असल्यामुळे आम्ही त्या बळीला त्या वाचू शकलो नाही. आम्ही वरती जायचा प्रयत्न केला पण इतर नागरिकांनी आम्हाला थांबवलंय आणि फायर फायटिंगची शिडी लावण्याचा प्रयत्न केला, पण त्या तारामध्ये करंट असल्यामुळं आणि महावितरणनं इतकी हलगर्जीपणा केल्यानंतरही सकाळी लवकर येऊन लाईट बंद करायला पाहिजे होती. आमचा कॉल घेतल्याने 10-20 प्रत्येक नागरिकांनी मी स्वतः 5 ते 6 कॉल केले, एकही फोन त्यांनी घेतला नाही. शेवटचा फोन घेतला 4:45 वाजता आणि 5:15 वाजता लाईट बंद केली. तोपर्यंत आमच्या भगिनीचा दुर्दैवी अंत झाला आणि ते असा अंत झाला की आम्ही बघू शकत नाही बॉडी कोणी, इतक्या वाईट परिस्थितीमध्ये त्या जळलेल्या आहे. याला पूर्णपणे जबाबदार महावितरणचे कर्मचारी, इथं असलेल्या त्या शाखा अभियंता पाटील मॅडम या आहे. त्या इथं नागरिकांना वारंवार वेटीस धरताय. नागरिकांच्या मीटर जरी बदलायचा असेल
तरी त्या ठिकाणी पैशाची मागणी करतात. आता शिवा बोलून सांगितलं त्याप्रमाणे. आणि आम्ही या 2022 पासून नामदार अतुल सावे साहेबांच्या माध्यमातून त्यांच्याशी वारंवार पत्रव्यवहार करतोय. शेवटी पैसे नाही म्हणले तर नामदार अतुल सावे साहेबांनी त्यासाठी पैसे उपलब्ध करून दिले. ठेकेदार काम करण्यास तयार आहे. ठेकेदार माझ्याकडे येऊन बसतोय, दामले साहेब की बाई आम्हाला काम करू देत नाही. मॅडम काय करतात, ज्या पॉकेटमधून पैसे मिळाले त्या पॉकेटचं तेवढं काम करतात, बाकीचं काम करत नाही. तिला बी इथं काही निवडणुकीला उभं राहायचं का काय समजत नाही. आमच्यासोबत राजकारणाचा भाग म्हणून काम करते. म्हणून मी माझी नामदार अतुल सावे साहेबांना विनंती आहे आणि प्रशासनाला विनंती आहे आणि पोलीस प्रशासनाला विनंती आहे की महावितरणच्या पाटील मॅडम यांच्यावरती 302 खुनाचा गुन्हा दाखल करावा. आणि नाही केलं तर आम्ही स्वतः करणार नाही तर उपोषणाला बसणार. तिच्यावर कारवाई होणे गरजेचं आहे. आज नागरिकांचे जीव धोक्यात आहे. तिला जेव्हा सांगितलं, जेव्हा तुम्हाला पॉईंट दिलेले आहे पूर्ण प्रभाग क्रमांक 22 मधून तुम्ही सगळ्या तारा विद्युत तारा बदला म्हणून आणि त्या तारा काढून केबल टाका, तरी ती त्या ठिकाणी राजकारण करते. ठेकेदार काम कर, ठेकेदार नाव सांगते. ठेकेदार तर सकाळी माझ्याकडे 8-9 वाजता येऊन बसतोय, साहेब मी काम करायला तयार आहे. ठेकेदार मूळ ठेकेदार बरे आहे, ते सुद्धा काम करायला तयार. त्याच्या जो खालचा ठेकेदार जो अमोल मुंडे म्हणून आहे, हे सुद्धा काम करायला तयार आहे. आणि हा विषय मी त्यांचे कार्यकारी अभियंता देशमुख साहेब असेल, त्यांचे डेप्युटी सगळ्याशी आम्ही संवाद साधतोय. 50-50, 100-100 कॉल एका महिन्यामध्ये आम्ही यांना वारंवार करतोय. सकाळी लाईट गेली, फ्रीज गेला तरी या ठिकाणी आमच्या नागरिकांना आम्हाला कॉल करावा लागतो, कारण की ते फ्लिपकार्ट सेंटरचे लोक फोन उचलत नाही. इतकी वाईट परिस्थिती या ठिकाणी महावितरण झालेली आहे. आणि अजून किती जीव घेणार आहे. आज आमच्या भागातील 7वा-8वा जीव गेलेला आहे फक्त महावितरणमुळे. आज ही बाई माझ्या डोळ्यासमोर आहे, या नागरिकांच्या डोळ्यासमोर आहे. त्या बाईला आम्ही वाचू शकत होतो, फक्त कशामुळे वाचवलं नाही की लाईट त्यांनी बंद केली असती तर वाचली असती. आणि त्यांच्या चुकीमुळे आग लागलेली आहे. ह्या ज्या तारा आहे, या तारा त्यांना पहिले डेंजर झोनच्या तारा पहिले काढा सांगितलं होतं आम्ही त्यांना, आणि त्या तारा काढून नागरिकांना सुरक्षित करा म्हणून. या ठिकाणी जर तार नसती, लाईट जरी बंद झाली असती तरी आम्ही वर जाऊन त्या बाईला खिडकीत वाटे बाहेर काढू शकत होतो. ती जीवाची आकडदाव करत होती ताई सुनंदा मोरे की मला वाचवा म्हणून, पण आम्ही तिला वाचू शकलो नाही. फार वाईट परिस्थिती आहे. कोणाची बहीण गेली, कोणाची बायको गेली, कोणाची पत्नी गेली, कोणाची मुलगी गेली. याला जबाबदार महावितरण आहे. किती लोकांचे जीव घेणार आपण, किती लोकांना मारणार आहे. हा विषय फार सिरियस आहे. प्रशासनाने आमच्या सर्व मंत्री महोदयांनी हा विषय सिरियस घेतला पाहिजे. आम्ही वारंवार सांगतोय. आम्हाला त्यांना असं वाटतं की आम्ही नागरिकांकडून पैसे जमा करतो, पण नागरिकांनी सांगावं. आमचे नील पगार साहेब रात्री ओरडताय की आमच्या तारा काढा, केबल टाका, तिथं ऐकत नाही. इतकी मस्ती नसली पाहिजे ना. कोणाच्या जीवावर एवढे उड्या मारताय. तुम्ही सेवक आहात, आम्ही बी सेवकासारखं काम करतो, तुम्ही बी सेवका काम करतात, करायला पाहिजे. आम्ही जर त्या बाहेर कारवाई झाली नाही आम्ही पुढचे स्टेप घेणार, उपोषणाला बसणार, आम्ही करणार विषय काय कारवाई करते. परंतु आज त्या बाईवरती कारवाई झाली पाहिजे, तिच्या 302चा गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी माझी वैयक्तिक मागणी. आम्ही दोन्ही नगरसेवक त्या ठिकाणी जाणार आहे. बोला तुम्हाला यांचं घ्या. आमची छोटी बहिणी असल्यामुळं दुर्दैवी हे ताराच्या ही जी पद्धती ही सिटीची नाहीच आहे. कारण याच्यापेक्षा खेड्यात बी चांगली सुविधा आहे. आणि जर समजा तुम्ही त्याच्यात कोणत्याच गोष्टीचं काहीच करू शकत नाही म्हणल्यावर काय करायचं ते. आमचे दुर्दैवी आमच्या वहिनीचा मृत्यू झाला. कोण जबाबदार आहे? महावितरण कंपनी. गुन्हा दाखल करा त्यांच्या 302, कारण त्यांनी खूप लोकांना परेशान करायचं काम चालू केलं. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी औरंगाबाद मराठवाडा उपसंपादक अकबर शहा. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.